श्री स्वामी समर्थ. नमस्कार. तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत. तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तर ते म्हणजे बघा, गुरुचरित्र. पारायण तर आपण करतोच, पण गुरुचरित्र हा जो ग्रंथ आहे तो म्हणजे इतका पवित्र आहे. तर मग अगदी आपण या ग्रंथातील समजा पहिला अध्याय वाचल्याने काय लाभ आहे, तसेच त्या अध्यायाचं महत्त्व याबद्दल आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा. व्हिडिओला नवीन असता लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माची व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. बघा, आता गुरुचरित्र हा ग्रंथ अत्यंत लोकप्रिय, दत्त सांप्रदायिकांनी त्याला वेदांची मान्यता दिलेली आहे. या ग्रंथाचे 52 अध्याय असून ओवी संख्या 7491 इतकी आहे. तर काही ग्रंथात 53 अध्याय आहेत व त्यांची विभागणी ज्ञानकांड, कर्मकांड आणि भक्तिकांड असे केली आहे. दत्त अवतार श्री नरसिंह सरस्वती यांच्या प्रेरणेचे गुरुचरित्र लिहिले गेले. या ग्रंथाचे पारायण केल्याने एखाद्या गंभीर संकटातून बाहेर पडण्याचा मार्ग सापडतो. या ग्रंथाच्या वाचनाने कुठल्याही प्रकारच्या व्याधी, आजार जे आहेत ते नष्ट होतात. गुरुचरित्र वाचनाने जीवनामध्ये आनंद, चैतन्य, प्रसन्नता निर्माण होते. तसेच पितृदोष, वास्तुदोष हे देखील दूर होतात. गुरुचरित्र पारायण केल्यास प्रभावी अनुभव येतात. साक्षात दत्त महाराज आपल्याला प्रचिती देतात. मग आता गुरुचरित्रातील अध्याय याबद्दल पाहणार आहोत. तर गुरुचरित्रातील प्रत्येक अध्यायातील फलश्रुती. आता अध्याय क्रमांक 1, नित्य गुरुचिंतनाने संपूर्ण जीवन जे आहे ते आपलं मंगलमय होतं. म्हणजे पहिला जो अध्याय आहे त्याबद्दल समजा ही फलश्रुती. अध्याय क्रमांक 2, कलिबाधा व सर्व रोगबाधा नाहीशा होतात. अध्याय क्रमांक 3, गुरुकोपाचे शमन होते व व्रताची पूर्तता होते. अध्याय क्रमांक 4, स्त्री छलनाचा दोष जातो व सोहिताचे आपले रक्षण होते. एवढं या अध्यायाचं महत्व आहे बघा. अध्याय क्रमांक 5, शारीरिक व्यंगे नष्ट होतात आणि ज्ञानाची प्राप्ती होते. अध्याय क्रमांक 6, जे देवी समजा कोप आहेत ते दूर होतात व विद्या प्राप्ती होते. अध्याय क्रमांक 7, पंचमहापापादी सर्व पातके नाहीशे होतात. अध्याय क्रमांक 8, बुद्धिमाद्य नाहीशे होतात, विवाह कार्य सुलभ होते. अध्याय क्रमांक 9, सर्व शुभकामना गुरुकृपेने पूर्ण होतात. अध्याय क्रमांक 10, नवस फळाला येतात आणि जे काही समजा आपल्यावरती चुकीचे किंवा चोरीचे आळ आलेले आहेत ते दूर होतात. अध्याय क्रमांक 11, वाचदोष तसेच वेड नाहीशे होते. अध्याय क्रमांक 12, संकट, दैन्य, दारिद्र्य याचे निवारण होते. अध्याय क्रमांक 13, सर्व प्रकारच्या पोटाच्या व्याधी नाहीशा होतात. अध्याय क्रमांक 14, प्राणघातक गंडांतरापासून संरक्षण लाभते. अडचणीपासून बघा मुक्तता होते. अध्याय क्रमांक 15, तीर्थयात्रांना सफलता प्राप्त होते. अध्याय क्रमांक 16, आदरणीयची निंदा, अपमान केल्याचा दोष दूर होतो. अध्याय क्रमांक 17, ज्ञान व गुरुकृपा यांचा लाभ होतो. अध्याय क्रमांक 18, संपत्तीचा लाभ होऊन दारिद्र्य नाहीशे होते. अध्याय क्रमांक 19, भाग्यवृद्धी होते, सद्गुरूंचा लाभ होतो, त्रिस्थळी यातर पुण्य लाभते. अध्याय क्रमांक 20, गुरुस्मरण करूनी मनी पूजा करी ओ गुरुचरणी, तुझे पाप होईल धुनी, ब्राह्मसंबंध परिहरेल. अध्याय क्रमांक 21, मृत्यू भयापासून मुक्तता मिळते. अध्याय क्रमांक 22, वांसपण दूर होते, बाळंतिणीला चांगले दूध येते. अध्याय क्रमांक 23, पिशाच्च बाधा नष्ट होते, राजमान्यता प्राप्त होते. अध्याय क्रमांक 24, भ्रम व वैचारिक गोंधळ दूर होऊन मनशांती लाभते. अध्याय क्रमांक 25, अपात्र लोकांचा संपर्कात त्यांचे दुष्परिणाम टळतात. अध्याय क्रमांक 26,
शत्रू निशभ्रम होऊन शरण होतात. अध्याय क्रमांक 27 गर्व नष्ट होऊन चित्त शुद्ध होते, विद्वानांचा छळ आणि दोषांची निवृत्ती. अध्याय क्रमांक 28 वाईट कर्माचे दोष दूत होतात, सप्तत सापडतो. अध्याय क्रमांक 29 स्त्री छल दोष वासना दोष दूर होऊन पावित्र्य लाभते. अध्याय क्रमांक 30 कुमारिकांना इच्छित पतीचा प्राप्ती होते, सौभाग्य वृद्धी होते. अध्याय क्रमांक 31 पतीवर येणारे विघ्न टळतात. अध्याय क्रमांक 32 वैंधव्याचे दुःख टळते अथवा सुसह्य होते. अध्याय क्रमांक 33 वचनभंग व व्यभिचार दोष दूर होऊन सद्गती लाभते. अध्याय क्रमांक 34 प्राण संकटाचे निवारण होऊन आयुष्य वृद्धी होते. अध्याय क्रमांक 35 हरवलेले नष्ट झालेले पुन्हा प्राप्त होते, तुटलेले संबंध जोडतात. अध्याय क्रमांक 36 चुकीच्या समजुती जाऊन अंतःकरण शुद्ध होते. अध्याय क्रमांक 37 मूळ बुद्धी नष्ट होऊन योग्य ज्ञान व ब्रह्मप्राप्ती होते. अध्याय क्रमांक 38 निंदा प्रसन्न करणारे शरण येतात, अन्नपूर्णा नित्य प्रसन्न राहते. अध्याय क्रमांक 39 सद्गुरूची प्राप्ती होऊन योग्य मार्ग सापडतो. अध्याय क्रमांक 40 कुष्ठरोग नाहीसा होऊन शरीर निकोप होते. अध्याय क्रमांक 41 सद्गुरूंची प्राप्ती होऊन योग्य मार्ग सापडतो. अध्याय क्रमांक 42 विद्या व फलप्राप्ती होते, कर्तबगारीला यश येते. अध्याय 43 गर्व व क्रोध नाहीसा होऊन ऐश्वर्याची प्राप्ती होते. अध्याय क्रमांक 44 मनातील भ्रम दूर होऊन योग्य मार्ग लाभतो. अध्याय क्रमांक 45 कुष्ठरोग नाहीसा होतो, गुरुनिष्ठा सफल होते, बुद्धी वाढते. अध्याय क्रमांक 46 चिंताची स्थिरता लाभते, ज्ञानाची प्राप्ती होते. अध्याय क्रमांक 47 पश्चातापाचा दोष नाहीसा होऊन सत्व बुद्धी प्राप्त होते. अध्याय क्रमांक 48 गुरुनिष्ठास विपुल समृद्धी प्राप्त होते, विघ्न टळतात. अध्याय क्रमांक 49 तीर्थक्षेत्राबद्दल आदर वाढतो, सर्व पापांचे समान होते. अध्याय क्रमांक 50 ग्रंथी रोग त्वचारोग नष्ट होऊन शरीर सुख लाभते. अध्याय क्रमांक 51 सुख समृद्धी व अंती मोक्ष प्राप्ती होते. अध्याय क्रमांक 52 श्रद्धेला चांगली फळे येतात व संपूर्ण ग्रंथ वाचनाचे फळ मिळते. तर अशा प्रकारे बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण गुरुचरित्र ग्रंथ यातील जे अध्याय आहेत त्याचे अगदी थोडक्यात महत्त्व आपण जाणून घेतलेले आहे. तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल, नक्कीच तुम्ही व्हिडिओला एक लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. झालेली सेवा दत्तगुरूंच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.